आमदार राजू खरे यांचा माजी आमदार यशवंत माने यांच्यावर जोरदार निशाणा. माजी आमदार यशवंत मानेंना नैतिक अधिकार आहे का? मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून विद्यमान आमदार राजू खरे यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार खरे यांनी माजी आमदार माने यांच्यावर कंत्राटदार म्हणून काम करताना निकृष्ट दर्जाची कामं केल्याचा आरोप केला. तसेच मोहोळ तालुक्यातील जनता सुज्ञ असून त्यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. आमदार खरे म्हणाले, मला मोहोळ तालुक्यातील जनतेनं सुमारे 30,000 मतांच्या फरकानं निवडून दिलंय. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तसेच काही मुद्द्यांवर टीका करताना त्यांनी माजी आमदार यशवंत माने यांना त्या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचंही म्हटलंय. आमदार झाल्यापासून जवळपास 500 कोटींचा निधी आणल्याचा दावा केलाय. दरम्यान या वक्तव्यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विरोधकांच्याकडून केलेल्या आरोपावर आपण काय सांगाल, जनतेला आपण त्यावर काय आव्हान? नाही, आता काय आहे, त्यांनी आरोप काय केले हे मी पाहिलं नाही, परंतु येडा माने जो आहे तो कंत्राटदार आहे आणि या तालुक्यामध्ये 2 रस्ते आणले. एक वैराग बेगमपूर रस्ता 415 कोटी रुपयाचा, दुसरा रस्ता आणला कुरुल ते देगाव, हा जवळजवळ 230 कोटीचा. रस्ते मंजूर केले तर लोकांसाठी मंजूर केले नाही, त्याने स्वतःच ठेकेदार म्हणून ते रस्ते घेतले आणि स्वतः ठेकेदार म्हणून ते रस्ते तो करतोय. तसं आमदार राजू खरेने कुठेही 10 लाख रुपयाचं काम घेतलेलं नाही. आता मानेला माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार का नाही याचं कारण तुम्हाला सांगतो. यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्यावर आरोप केले की ह्या आमदाराला 5 लाख रुपयाच्या वर निधी नाही, याला आमदार फंडाशिवाय निधी नाही, हा तालुक्याचा विकास काय करणार आहे. निश्चितपणाने त्यांनी आरोप केले. लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात, परंतु मी स्वस्थ बसलो नाही. मार्चचे जे अधिवेशन झालं, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 विरोधी पक्षाचे आमदार होते. मला एकट्याला महाराष्ट्राच्या बजेटमधून 25 कोटी रुपये हे रस्त्यासाठी दिले. मग 25 कोटी रुपये रस्त्यासाठी दिल्यानंतर मान्यानं काय आरोप केले माझ्यावर, येडा मान्यानं, की 25 कोटी रुपये तर मेणबत्तीलाही पुरणार नाही. मी म्हणलं ठीक आहे, 25 कोटी रुपये आणले ते माझ्या मोहोळ तालुक्याच्या मायबाप जनतेचे जे हाल होत आहेत रस्त्याचे ते दूर व्हावे म्हणून मी 25 कोटी रुपये आणले. तर मान्याने माझ्यावर आरोप केला की 25 कोटी रुपये तर मेणबत्तीलाही पुरणार नाही. मग कालचं अधिवेशन झालं, हे जे पावसाळी अधिवेशन, त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ मगरवाडी ते इचगाव हा तब्बल 330 कोटी रुपयाचा जवळजवळ 33 किलोमीटरचा रस्ता मी मंजूर केला. मग 330 कोटी आणि बजेटमधून आणलेले 25 कोटी किती झाले, 355 कोटी रुपये झाले. म्हणजे 5 कोटीवर मी कितीवर गेलो, 355 कोटीवर गेलो. आणि मला आता आमदार होऊन 18 महिने झाले. अरे मान्या येड्या, तू जरा थोडे दिवस थांब, हा तालुका कुठे घेऊन जातोय राजू खरे फक्त बघ. आणि जे 2 रस्त्याची कामं चालू आहेत ती सगळी भोगस कामं चालू आहेत, ती लोकांची तक्रार आहे. त्यामुळे माझ्यावर आता आरोप करण्याचा नैतिक अधिकार हा येडा मान्यावर राहिलेला नाही. 5 कोटीवर तूच आरोप करत होता ना, 5 कोटीच्या वर ह्याला निधी नाही. मी बजेटमधून 25 कोटी रुपये आणले अर्थसंकल्पीय अधिवेशनात. 25 कोटी ते आणून मी बसलो नाही. काल पावसाळी अधिवेशनामध्ये मी माझी ताकद पणाला लावली. आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला 330 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून दिला. स्वतःची ताकद त्यांनी पणाला लावली की माझा राजू हा एकटा नाही, त्याच्या पाठीमागे मी एकनाथ शिंदेची ताकद आहे. आणि हा 25 कोटी सुद्धा मला निधी दिला तो एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. आता मला तुम्ही सांगा, ज्याने आपल्याला दिले त्याचं गुणगान करायचं नाही. शिंदे साहेबांची ताकद माझ्या पाठीशी. आता परवा मी 10 कोटी रुपये मोहोळ शहराच्या साठी आणले, जो गेल्या 70-75 वर्षात रस्ता झाला नाही. मोहोळ एसटी स्टँडवरनं उतरून ज्या वेळेला मशानभूमी मार्फत पासून हा नागनाथ महाराजांच्या मंदिराला जाणारा रस्ता होता, तो गेल्या 75 वर्षामध्ये हा रस्ता झाला नव्हता. माझ्या नागनाथ भक्तांची गैरसोय होणे म्हणून मी 6 कोटी रुपये त्या रस्त्याला नगर विकास खात्यातून मंजूर केले.
मोहोळ तालुक्याचे जे माजी आमदार होते, माजी राज्यमंत्री होते, कैलासवासी शहाजीराव पाटील साहेब, त्यांचं एक मोहोळमध्ये सुसज्ज असं एक सभागृह उभं राहावं. ग्रामपंचायत असताना एक छोटस 10x20 एक सभागृह बांधलं होतं, ते पडायला झालेलं होतं. तिथला लाईटीचा बल्ब सुद्धा ह्यांनी बसवला नाही. का बसवला नाही ह्यांनी लाईटीचा बल्ब? तर शहाजीराव पाटलांनी बाबराव आनगरकरचा 2 वेळा दारुण पराभव केला. मग माझ्या बापाला पाडलं, त्याचं सभागृह ह्या शहरात झालं नाही पाहिजे ही भावना ही पाटील परिवाराने ठेवली. परंतु ह्या राजू खरेंनी 4 कोटी रुपये हे त्या सभागृहासाठी मंजूर केले. आज सुंदर असे सभागृह या मोहोळ शहराच्या वैभवात भर टाकणार होत. आणि मग अनेक विभागातून मला निधी दिला जातो. समाज कल्याण मधून शिरसट साहेबांनी मला 2 कोटी रुपये दिले. डीपीटीसी मधून मला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गोरे साहेबांना फोन केला, तुम्हाला निधी द्यावा लागेल, राजू खरे माझा आमदार आहे. मला 15 कोटी रुपये डीपीटीसी मधून निधी दिला. मला 24 कोटी रुपयाचा निधी पानंद रस्त्याच्या माध्यमातून माननीय भरतशेठ गोगले या राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आहेत, त्यांनी 24 कोटी रुपयाचा निधी दिला. म्हणजे आता साधारणतः एक 500 कोटी पर्यंतची माझी सुरुवात आहे. आणि 18 महिने झालेले आहेत. माने जरा तू थोडं कळ काढ. आणि मानेला मी पाडलंय. मानेची माझी कुस्ती झाली. कुस्ती त्याला असा उताना आपटलाय मी. त्याला बोलण्याचा माझ्यावर काय नैतिक अधिकार आहे मानेला. आणि लय तुझ्यात खुमखुमी असेल ना, आणि असाच आरक्षित मतदारसंघ जर मोहोळचा 29ला राहिलाच तर मी आज तुम्हाला सांगतो, तब्बल 1 लाख मतानं या मानेला मुंडक्यावर आपटून राजू खरे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही.